नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छाही देतो. बातमी तशी फार मोठी नाही आहे, पण बातमी लक्षवेधी आहे. या बातमीची चर्चा ही नक्की होणार अशीच ही बातमी आहे. बातमी काय आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर, जे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे, अत्यंत विश्वासू असे मिलिंद नार्वेकर, आज त्यांनी मंत्रालयाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे ध्वजारोहण झालं आणि त्याच कार्यक्रमाला मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थिती लावली आहे आणि त्यामुळे चर्चांना पुन्हा उधाण आलेलं आहे. अर्थात त्या चर्चा कुठल्या तर मिलिंद नार्वेकर महायुतीच्या जवळ जात आहेत का यापेक्षा काही वेगळा उद्धव ठाकरेंचा याच्यामधला प्लॅन आहे. सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. तर मित्रांनो, जसं मी म्हटलं तुम्हाला की बातमी खूप मोठी नाही आहे, पण बातमी लक्षवेधी आहे. लक्षवेधी यासाठी आहे की मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि ते मुख्यमंत्री उपस्थित असणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात आणि अगदी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मग त्यांची बोलणी चालणी होतात. ही बातमी लक्षवेधी आहे. आता ही बातमी लक्षवेधी काय आहे तर याच्यातनं चर्चा सुरू झाल्यात. आज दिवसभर जेव्हा हे दृश्य बघितलं तेव्हापासून सगळ्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्यात, माध्यमांवर सुरू झालेल्या आहेत. त्या चर्चा काय सुरू झाल्या आहेत तर मिलिंद नार्वेकर महायुतीच्या जवळ चाललेत का, ही पहिली चर्चा सुरू झाली. आता ही चर्चा सुरू व्हायला त्याला अनेक कारणं आहेत. म्हणजे थोडंसं आपण जर मागे गेलो तर मिलिंद नार्वेकर या आधी एकनाथ शिंदेंच्या जवळ जात आहेत, एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या जवळ जात आहेत अशी चर्चा खूप झाली. मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदेंना भेटून सुद्धा आले होते, याची चर्चा झाली, याची मोठी बातमी झाली. आणि आता मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार हे जवळपास अनेकांनी निश्चित करून टाकलं होतं. तुम्हाला तो दिवसही सांगतो. दिवस म्हणजे आपलं हे असतं ना, शिवसेनेचा दसरा मेळावा. या दसरा मेळाव्याच्या आधीची ही सगळी घडामोड आहे. या दसरा मेळाव्याच्या वेळेला ही चर्चा जोरात रंगली आणि बातमी ही आली की या दसरा मेळाव्यामध्ये मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार, याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. अगदी आदल्या दिवशीपर्यंत मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार याची चर्चा रंगलेली असतानाच मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा जिथे होणार आहे त्या दसरा मेळाव्याची सगळी पाहणी करण्यासाठी शिवाजी पार्कला मिलिंद नार्वेकर अवतरले, हजर झाले आणि मग या चर्चा सगळ्या थंडावल्या. पण मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदेंना भेटतात, मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार याची चर्चा होते. पण मग एकदमच मधल्या काळामध्ये मिलिंद नार्वेकरांनी एक रस्ताच बदलला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची चर्चा एकदम थंडावली आणि मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांच्या जवळ जास्त जात आहेत. मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांची जास्त आता घसट तयार झालेली आहे. किंवा आपल्याला आता माहितीसाठी म्हणून सांगतो की या पावसाळ्यामध्ये, यंदाच्या पावसाळ्यामध्ये मुंबईमध्ये अतोनात सगळे काय रस्ते तुंबले, पाणी साचलं, काही घरं कोसळली, दरडी कोसळल्या. याच दरम्यान जो मिसिंग लिंक आहे त्या मिसिंग लिंकचा अगदी जो सुरुवातीचा एक भाग आहे तिथली दरड कोसळली. त्यामुळे काही तासांसाठी तो मिसिंग लिंक ठप्प झाला होता. त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर, त्यातून मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केलेली होती की हा मिसिंग लिंक होणारच नाही. हे 2013 मध्ये जेव्हा
पृथ्वीराज चव्हाण त्यावेळी मुख्यमंत्री होते, तेव्हाच त्यांनी हे सांगितलं होतं की हा रिस्की आहे, हे होऊ शकत नाही. आणि त्यानंतर या मंडळींनी हा मिसिंग लिंक केला, तो तकलादू आहे, मिसिंग लिंक हा कधीही पडू शकतो, अशा पद्धतीच्या सगळ्या चर्चा या संजय राऊतांनी केल्या. आणि पैसे एवढे कोटी रुपये पाण्यात गेले असं देखील संजय राऊत म्हणाले. संजय राऊत ज्या दिवशी हे म्हणाले त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मिलिंद नार्वेकरांनी एक्स पोस्ट केली आणि त्यांनी मिसिंग लिंक झाल्यामुळे मुंबई पुणे प्रवास किती सुखकर झालाय, किती कमी तासांचा झालाय याचं कौतुक केलं. आणि त्याचबरोबर हा मिसिंग लिंक अवघ्या 5 ते 6 तासामध्ये पुन्हा सुरू झालाय. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतो किंवा त्यांना धन्यवाद देतो, अशा पद्धतीची एक्सपोस्ट हे मिलिंद नार्वेकरांनी केली. मिलिंद नार्वेकरांच्या या पोस्टमुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आणि आज ते मुख्यमंत्र्यांच्या समवेत मंत्रालयातल्या ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय की आता मिलिंद नार्वेकर पुन्हा एकदा महायुतीच्या जवळ जात आहेत, पण ते मुख्यमंत्र्यांच्या जवळ जात आहेत, मुख्यमंत्री किंवा भाजपच्या जवळ जात आहेत. आता भाजपच्या जवळ जात आहेत ही चर्चा सुरू झाल्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या पोटामध्ये दुखायला लागलं की आपल्याकडे येत असणारे मिलिंद नार्वेकर एकदम अचानक भाजपकडे का जात आहेत, हा त्यांच्या चर्चेचा विषय सुरू झाला. पण आता याच्यात एक दुसरा सूर आहे. तो दुसरा सूर काय आहे तर ट्रॅक टू डिप्लोमसी. ही उद्धव ठाकरेंची ट्रॅक टू डिप्लोमसी आहे अशी एक चर्चा सुरू झाली आहे. ट्रॅक टू डिप्लोमसी म्हणजे काय, एक साधा आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं 2024च्या आधीपर्यंतचं आपण एक वैर पाहिलेलं आहे. वैर म्हणजे टोकाचं वैर आपण बघितलेलं आहे. अगदी प्रचारांमध्ये उद्धव ठाकरे असं म्हणालेले आहेत, एक तर तू राहशील नाही तर मी राहीन. पण जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले 2024मध्ये, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं जे वैर होतं ते हळूहळू मिटायला लागलं, कमी व्हायला लागलं. यांच्यातली जी दरी पडली होती 2022 पासून 2019 पासून ती हळूहळू कमी व्हायला लागली. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्या झाल्या त्यांची, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी त्यांची भेट घेतली, त्यांचं अभिनंदन केलं, त्यांना पुष्पगुच्छ दिला आणि मग त्यानंतर वारंवार भेटी झाल्या. अगदी अशी एक चर्चा झाली की मध्यरात्री उद्धव ठाकरे हे फडणवीसांना भेटले. आता एक गोष्ट यातली नक्की आहे, उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात पूर्वी तर खूप चांगलीच मैत्री होती. ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2014 ते 2019 उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चांगली मैत्री होती. पण 19 नंतर जरा बिनसलं, अगदी मग ते पार वैरापर्यंत आलं सगळं. पण तरीही मैत्री होती आणि ती मैत्री पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडनं किंवा देवेंद्र फडणवीसांकडनं ती मैत्री पुन्हा एकदा जुळायला सुरुवात झाली, दरी कमी व्हायला लागली. आणि मधल्या काळात तर ही चर्चा झाली की फडणवीस हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला या ना त्या रूपानं बळ देत आहेत किंवा त्यांची कामं पटापटा करतायत. आणि त्याचा अनुभव आपल्याला महानगरपालिकेच्या, मुंबई महानगरपालिकेच्या एका आदित्य ठाकरेंनी फक्त प्रश्न उपस्थित केला, मुख्यमंत्र्यांनी लगेच सांगितलं की या बाबतीत आम्ही जातीनं लक्ष घालू आणि त्यांनी तसे महापौरांना आदेशही दिले. त्यामुळे वातावरण सध्या दोघांमधलंही म्हणजे ठाकरे आणि फडणवीसांमधलं सध्या चांगलं आहे. बरं, हे वातावरण चांगलं आहे म्हटल्यानंतर याचा चेक किंवा याचा दबाव कुणावर तयार होतो तर तो एकनाथ शिंदेंवर, जो की फडणवीसांना पाहिजेच आहे. एकनाथ शिंदेंची जी सुसाट सगळी गाडी सध्या सुटलेली आहे त्याला जर का आवर घालायचा असेल, त्याच्या वेगाला जर का नियंत्रण ठेवायचं असेल तर उद्धव ठाकरेंबरोबरचं जी काही मैत्री आहे ती आपल्याला तशी ठेवायलाच पाहिजे. आणि उद्धव ठाकरेंनाही येणाऱ्या काळामध्ये आज शेवटी त्यांच्याही नगरसेवक असतील, त्यांचे खासदार असतील, त्यांचे आमदार असतील, खासदारांचा मुद्दा नाही आहे पण तरी आमदार असतील, या आमदारांच्या निधीचा प्रश्न हा आहेच. त्यामुळे उद्धव ठाकरे सुद्धा फडणवीसांशी जुळवून घेत आहेत आणि फडणवीसही या ना त्या मार्गाने उद्धव ठाकरेंना मदत करतातच आहेत. त्यामुळे हे नातं जे आहे हे टिकून राहावं
आगामी काळामध्ये अजून काही गोष्टी घडाव्यात यासाठी कारण मिलिंद नार्वेकरांचं कसं आहे, मिलिंद नार्वेकरांचं सगळ्याच पक्षांमधल्या सगळ्याच नेत्यांबद्दल एक चांगलं संवादाचं वातावरण आहे किंवा रिलेशनशिप आहे. त्यामुळे हा एक ट्रॅक टू डिप्लोमसीचा उद्धव ठाकरेंचा प्लॅन आहे की जो ट्रॅक फडणवीसांच्या बरोबर सुरू आहे तो मेंटेन ठेवायचा आणि त्यासाठी मग मिलिंद नार्वेकर जे आहेत ते अशा पद्धतीने या कार्यक्रमाला आम्ही उपस्थिती लावली बुवा, अशा पद्धतीने हा ट्रॅक मेंटेन ठेवण्याचं काम सुरू आहे का, अशा पद्धतीची चर्चा सुद्धा सध्या होतीये. थोडक्यात मिलिंद नार्वेकर आज मुख्यमंत्र्यांच्या बरोबर ध्वजारोहण कार्यक्रमात दिसलेत. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या गटामध्ये चर्चा सुरू झाली आहे, राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे आणि याची चर्चा ही अर्थातच महाविकास आघाडीमध्ये नाही झाली तर नवलच आहे. पण तुम्हाला काय वाटतंय, तुमची कमेंट काय आहे तुम्ही नक्की कळवा, कारण तुमच्या कमेंट्स या खूप छान असतात. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. मिलिंद नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांची म्हणजे मिलिंद नार्वेकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, ज्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आहेत, ध्वजारोहणाचा कार्यक्रम, याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.